मुख्यमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरातील आदिवासींवर अत्याचार. नेमके प्रकरण काय? कामठी रोड खसाडा येथे जवळपास 40 ते 50 वर्षापासून वास्तव्याला असणाऱ्या आदिवासी टेकाम परिवाराच्या घरावर कब्जा करण्यासाठी बुलडोझर व माणसं लावून तोडफोड केली व त्यांच्या परिवारातील 21 वर्षीय मुलीला जातीवाचक शिवीगाळ करून वस्तीभर तिची नग्न डिंड काढून तिच्या परिवाराला संपवण्याची धमकी दिली. आज तो कुटुंब रस्त्यावर आलेला आहे. कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार घेण्यास उडवाउडवी करण्यात आली. संबंधित व्यक्तीने सांगितले की कपिलनगर पोलीस स्टेशनचे PI यांच्या ऑर्डरवरून घर तोडले जात आहे. या संबंधित आज विविध आदिवासी संघटनांनी या घटनेची दक्षता घेतली व घटनास्थळी कुटुंबियांची भेट घेतली. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या प्रसंगी श्री ललित पवार वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते, श्री रघुनाथजी धुर्वे सामाजिक कार्यकर्ते, सुजाताताई मसराम पत्रकार व समाजसेविका, श्री कुश मसराम समाजसेवक, श्री मंगेशजी उईके समाजसेवक यांनी उपस्थित राहून कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची संघटनांच्या वतीने ग्वाही दिली आहे. इथं इथपर्यंत होतं का? नाही नाही इथपर्यंत अच्छा. हे बाउंड्री लाईन आहे इथपर्यंत. हे त्यांना JCB ने घेतलं. हे सर्व आपलीच घरी आहे. हो का? हे माझे आणि हे खालचे माझे सासरे. नमस्कार. आज आपण खसाडामध्ये त्यांचं घर आहे. हा आदिवासी टेकाम कुटुंब आहे. साहिल गुप्ता नावाच्या एका दबंगाईने यांचा जो घर आहे, यांचा जो मालकीचा हक्काचा घर आहे, तो त्यांनी आपल्या स्वार्थासाठी तोडलेला आहे. आता समोरची जी जानकारी आहे ती आपण यांच्याकडून समजून घेऊया की का बरं त्यांनी यांचं घर तोडलेलं आहे. हे इथे राहत असतानाही हा घर त्यांनी तोडलेला आहे. ताई, तुमचं नाव काय आहे? कल्पना विजय टेका. कल्पना विजय टेकाम. म्हणजे तुम्ही इथे मूळता राहता आहे का? 2003 पासून राहते. 2003 पासून राहता. हा घर म्हणजे कोणाच्या नावाने आहे? हा अगोदर माझ्या सासऱ्याची नावानी होता. सासऱ्यांचं नाव काय आहे? उजोबा टेका. किती वर्षापासून इथे वास्तव्याला आहेत? कोण? जवळपास तुमचे जे सासरे होते ते? ते तेवढं मला म्हणजे ते कधीपासून आहे तेवढं मला नाही माहित. एक अंदाज 50 वर्षापासून आहेत. तर हे जे घर तोडण्यात आलं, तर हे तुम्हाला माहित होतं का की कशा कारणाने तो व्यक्ती जो तुम्ही म्हणजे काय नाव आहे त्या व्यक्तीचं? साहिल गुप्ता. अच्छा. तर त्यांनी कोणत्या कारणाने हा घर तोडलेला आहे तुमचा? हा घर त्यांनी म्हणलं की आम्हाला विकलाय आजीबाईने विकलाय, आता तुमचा काही हक्क नाही. तो 2-4दा माझ्या घरावर आला तर मी म्हणलं थांबून जा असं त्यांना म्हणलं, पण मला काही एवढं माहित नव्हतं. मला एवढं नाही माहित होतं की हे घर तो असंच करणार आहे. पहिल्यांदा त्याने JCB आणला 1 महिन्या 15 दिवसा अगोदर आणि हे मंगळवारी तोडलं. मी घरी नसताना मुलगी घरी एकटी होती. म्हणजे तुम्ही कोणीच घरी नव्हते, फक्त मुलगी एकटी? हा, किती माझ्या- वर्षाची मुलगी आहे ही? ही आई 21 वर्षाची. माझा मुलगा पण बाहेर आहे. अच्छा, तुमचा बाहेर मुलगा गेला होता. बाहेर आहे. अच्छा, ठीक आहे. आता आपण हिच्याशी बोलू, कारण ही एकटीच त्या दिवशी घरी होती आणि घरचे लोक कोणीच घरी नव्हते. ताई, तुझं नाव सांग आणि मला सांग, तो जेव्हा आला तर तुला काहीतरी बोलला असेल की अचानकच घर तोडायला सुरुवात केलं त्याने? माझं नाव विनिशा विजय टेकाम आहे. मी घरी एकटीच होते आणि तो 10-15 लोक घेऊन आला आणि कोण आहे रे घरी, कोण आहे रे असा आवाज दिला. मग मी बाहेर निघाले. मी म्हंटल काय झालं, घरी कोणी नाही म्हणलं. दादा म्हणलं कोणीच नाही म्हणलं, तुम्ही नंतर यान म्हणलं, घर वगैरे नको तोडा म्हणलं, कोर्टातून ऑर्डर येऊ द्या तेव्हा तुम्ही घर फोडा. हा आमच्या हक्काची जागा आहे, आम्ही कशी सोडू? इथली जागा आजोबांची जागा आहे ही. तर तो नाही ऐकत होता. नाही म्हणे तुम्ही 15 मिनिटात खाली करा म्हणे, नाही तर आम्ही फोडून देऊन म्हणे घर म्हणे, मग तुमच्या नुकसान होईल असं तसं. मग त्यांनी शिवा पण दिल्या मला. कोणत्या पद्धतीने, काय शिवा दिला तुम्हाला तो त्याने? म्हटला की सुन रे आदिवासी नीच जात की, गोंड समाज की आदिवासी छिनाल म्हटलं, आणि मादरचो जल्दी खाली कर, ये तेरी दादी मेरे कब्जे में है, उसने मेरे को ये प्लॉट बेचा है, नहीं तो तेरे को बस्ती में नंगी करके घुमाऊंगा
और तेरी परिवार सहित तेरे को मार डालूंगा. 19 वर्षाची तुम्ही है ना? 21 वर्षाची. बघा आता हे आपले मुख्यमंत्रीचं हे गड आहे नागपूर, ठीक आहे. तिथे महिलांसोबत अशा पद्धतीने व्यवहार होत आहे. एक माणूस येऊन राहिलेला आहे आणि यांना सुद्धा माहिती नाही की हा घर त्यांचा जो आजोबांच्या काळातला घर आहे तो यांनी विकलेला आहे म्हणून, तरी सुद्धा तो यांना घराच्या बाहेर काढायला लागलेला आहे. ही मुलगी एकटी असताना त्यांनी या शब्दात, आता या मुलीला तुम्ही आपण विचारलेलं आहे तिने कशा भावना तिच्या गेल्या असेल जेव्हा तो 15-20 माणसांना इथे घेऊन आलेला आहे. एकटी मुलगी होती, हिच्यासोबत ते काहीही करू शकत होते आणि वरून तिला घाणेरड्या शब्दात, जातीवाचक जे शब्द तिने आता सांगितलेला आहे आपल्याला, त्या सगळ्या शब्दात तो बोललेला आहे. एकीकडून हा गोंड राजा बख्त बुलंदशहाची बसवलेली नगरी नागपूर आहे आणि हा आदिवासी समाज आपल्या राजाच्या नगरीत सुरक्षित नाही, म्हणजे ही खूपच मोठी शोकांतिका आहे. तर नागपूरमध्ये एक आदिवासी महिला इथे सुरक्षित नाही आहे. तर महिला सुरक्षतेसाठी मुख्यमंत्र्यांनी कुठला चांगला पाऊल उचलावा, काय बोलले ते तुम्हाला? आणि ते असे बोलले की पी.आय. सरनी ऑर्डर दिलाय की फोडायचं. तुम्ही मग नंतर दखल घेतली का पोलीस स्टेशन गेलो होतो आम्ही, पण ते लोक आमचं घेतच नव्हते कंप्लेंट. म्हणजे तुमची कंप्लेंट घेत नाही एवढं घर तुटल्यावर सुद्धा? नाही. कोणत्या ठाण्यामध्ये गेले होते? कपिलनगर पोलीस स्टेशन. पी.आय. कोण आहे तिथले? माहित थोडं सतीश आडे की काहीतरी. अच्छा, सतीश आडे असे पी आहे. तर त्यांनी सांगितलं की पीआयनीच आम्हाला तुमचं घर तोडायची परमिशन दिलेली आणि आहे. आम्हाला असं धमकी देता की जान से मार डालूंगा, पण ये जगह लेकर ही रहूंगा. पोलिसाले आणा, चाहे ते कोर्टामध्ये जा तुम्ही, कुठं पण पण माझी जा जागा मी घेऊन राहीनच. अच्छा. आणि त्याच्या तुमचे जे रिलेटिव्ह होते त्याच्या आजीबाई आहेत, त्यांनी कधी तुम्हाला सांगितलं की त्याला मी घर विकलेलं आहे नाही नाही म्हणून? नाही, हे कधी आमच्या कानावर गोष्ट घातलीच नाही त्यांनी. आता ती कुठे आहे? ती कुठं आहे ते आम्हाला माहितच नाही, कारण की त्याने पसारा घेऊन तिला सोबत घेऊन गेला गाडीमध्ये बसवून, तेव्हापासून ती आम्हाला दिसली नाही. म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नाही केली, कारण नाही. तुम्हाला माहित होतं की त्यांनी तिला घेऊन गेला घेऊन गेला सामानासकट. आणि तिने तर- आम्हाला काहीच बोललं नाही का मी यांच्यासोबत चालली का काही, का आम्ही त्यांना नेता, हे दोघांनी आम्हाला काही बोलले नाही. बोलली नाही. नाही, विकणाऱ्या घर ते तीनही नाही बोलले. पैसे, मी तुम्हाला पैसे मागून देतो म्हणे त्यांच्याकडून, म्हणे पैसे घ्या म्हणे, तो एवढीशी पण जागा नाही सोडन म्हणे, तो चांगला माणूस नाही म्हणे, त्याची म्हणे वरपर्यंत पोच आहे म्हणे, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे पर्यंत पोच आहे म्हणे, तो काही करू शकते म्हणे, तो चांगला माणूस नाही, गुंडा आहे म्हणे, तो मारून टाकन म्हणे तुम्हाला. मुख्यमंत्र्यांनी हे थोडी दखल घ्यावी की पोलीस यांची दखल पोलिसांनी घेतलेली नाही, कुठलीच कंप्लेंट घेतलेली नाही आहे. आणि त्या माणसाने या मुलीला, 21 वर्षाच्या मुलीला नंगधिंड पूर्ण वस्तीत काढण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांकडे माझी अशी अपील आहे आमच्या सर्व आदिवासी समाज संघटनांच्या वतीने की या मुलीला आणि या परिवाराला, टेकाम परिवाराला स्वसंरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे. जो अन्याय झालेला, यांचा घर जो तोडलेला आहे, तर याची भरपाई कोण करून देणार, हा मोठा एक प्रश्न इथे उद्भवलेला आहे. आता काही आमच्या आदिवासी समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी आले आहेत, आपण त्यांच्याशी थोडं जाणून घेऊया. सर, तुम्ही यांची मदत करणार आहेत, तर मला कसं हे सगळं माहिती झालं यांच्या? रघुनाथ गुलाबराव धुर्वे. काल मी कुवारा भीमालपेन ग्रुपवर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हिडिओ बघितला असता त्यामध्ये माहीत पडले कल्पना टेकाम नावाच्या बाईचं घर मसाळा या गावामध्ये आहे, खसाळा या गावामध्ये आहे. आणि ते घर, त्या घरात एकटी, त्या घरात मुलगी असताना कोणीतरी अनैतिक तत्वाच्या लोकांनी जबरीनं प्रवेश करून ते घर तोडफोड करून त्यांना जीवानीशी काही ठार मारण्याच्या अशा तशा धमक्या दिल्या. ही बाब पाहून मी म्हटलंय की हा अन्यायाची बाब आहे आणि यांना कुठेतरी न्याय मिळावा या उद्देशाने मी आमच्या आदिवासी संघटनेतील काही प्रमुख प्रतिनिधींसोबत इथे आलेलो आहे. आणि माझी हीच अपेक्षा आहे की पोलिसांनी यांची तक्रार घेतली नाही, यावर कोणती दखल घेतली नाही, जो की यांचा व्हिडिओ नागपूर शहरामध्ये बऱ्याच ग्रुपवर फॉरवर्ड झालेला आहे. असताना सुद्धा हे कारवाई नाही झाली. म्हणून या कारवाई व्हावा, यात सखोल चौकशी होऊन गैर आदिवासी लोकांवर कारवाई व्हावा, हा असा माझा उद्देश आहे.